सीताई धाबा आणि चायनीज कॉर्नर व प्रणय बिअर शॉप. आमच्या येथे ओरिजिनल गावठी कोंबडा घरगुती पद्धतीने बनवून मिळेल. तसेच तांबडा पांढरा रस्सा, चिकन, मटन, मुंडी, डाळ वजडी, पाया सूप, चिकन दम बिर्याणी, मटन दम बिर्याणी, तांदळाची भाकरी, घावन तसेच सर्व प्रकारचे शाकाहारी व मांसाहारी जेवणाची उत्तम सोय व होम डिलिव्हरी उपलब्ध. कुंडलज, वाळवडी रोड. संपर्क भावेश बजरंग कांबेरे 9270594592/721895942. सगळीकडे चुकीच्या पद्धतीने गेलेलं आहे. कर्जतकर म्हणून आपल्याला की आपल्या शासन स्तरावरती पोलीस खात्याचे जे आपण करणार आहात 100%. पण आमची विनंती आहे की आणि रात्रभर प्रयत्न करून आरोपी आज 100% विश्वास आहे. माझ्या कर्जत तालुक्यात काल 2 दिवसांपूर्वी एक अतिशय माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे. 5 वर्षांच्या 2 मुलींवरती बसमध्ये क्लीनरकडून अत्याचार करण्यात आलेले आहेत. बदलापूरची घटना ताजी असतानाच अशी घटना माझ्या कर्जत तालुक्यात घडली ही बाब अतिशय खेदजनक आणि निंदनीय आहे. त्या संदर्भात आरोपींवरती कठोरात कठोर कारवाई करावी अशा आशयाचं निवेदन आम्ही भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कर्जत मंडळातर्फे येथे देण्यात आलेलो आहोत. आज सकाळीच आम्हाला समजलेलं आहे की त्यांच्यावरती पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. परंतु या प्रक्रियेमध्ये प्रशासनाने कुठल्याही प्रकारची वेळ न दवडता त्या आरोपीवर लवकरात लवकर आणि अत्यंत कठोर अशी कारवाई करावी अशा आशयाची मी मागणी करते. धन्यवाद. काल कर्जत तालुक्यात अतिशय घृणास्पद अशी घटना घडलेली आहे. शाळेच्या बसमध्ये 5 वर्षाच्या चिमुकल्यांवर अत्याचार केलेला आहे क्लीनरने. त्या संदर्भात आज आम्ही पोलीस ठाणे येथे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निवेदन दिलेले आहे महिला मोर्चाने आणि त्या गुन्हेगाराला कठोरात कठोर कारवाई व्हावी. तसंच शाळेच्या बसमध्ये प्रत्येक बसमध्ये महिला क्लीनर असावी व तसे मदतनीस तसेच शाळेने सुद्धा तसे आदेश द्यावेत आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा, मी तर म्हणेल की फाशीचीच शिक्षा द्यावी की इथून पुढे कुठल्याही चिमुकल्यांवर किंवा महिलांवर असे क्रूर कृत्य करताना 100 वेळा विचार केला पाहिजे अशा नराधमांना. त्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा द्यावी म्हणजे समाजातील अशी विकृती नष्ट होईल. दैवली विचार मंचतर्फे आज साहेबांना भेटून आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये काय आम्ही गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत की या घटनेमध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई व्हावी. त्याला कुठल्याही प्रकारचा तुमच्यावर कुठलाही दबाव आला तर तुम्ही त्या दबावाला बळी पडला कामा नये आणि त्यानंतर अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी काही उपाययोजना करावी असं आमच्या निवेदनामध्ये आम्ही दिलेलं आहे. हा सामाजिक विषय असल्यामुळे आमची दैवली विचार मंच ही पण एक सामाजिक संघटना आहे आणि कुठल्याही तालुक्यात घडलेला कुठलाही सब्जेक्ट विषय असेल तर त्याला वाचा फोडण्यासाठी किंवा नागरिकांच्या बाजूने उभे राहण्यासाठी ही संघटना आम्ही काम करतो. तर अशा पद्धतीने आज जे निवेदन दिलं आहे त्यामुळे साहेबांकडनं तसं आश्वासन तोंडीचं आपल्याला मिळालं आहे की आम्ही कारवाई करू, योग्य जी कारवाई आम्हाला करता येईल ती करूया. पण जर कारवाई या प्रकारे आपल्याला काही आढळलं त्याच्यामध्ये तर पुन्हा आम्ही या ठिकाणी धडक मारू आणि आमच्या सगळ्या नागरिकांच्या वतीने ह्या कारवाईमध्ये जे काही प्रोसेस पुढे चालू राहील त्याच्यावर नजर ठेवून पुढच्या काही घटनांचा आढावा घेऊन या ठिकाणी परत धडक मारण्यात येईल. कर्जत तालुक्यात जी घटना घडलेली आहे त्याचा दैवली गाव विचार मंच आम्ही निषेध करतो. मुळात अशी विकृती जन्माला यावी किंवा अशी विकृती या कर्जत तालुक्यामध्ये निर्माण व्हावी हे चुकीचं आहे. खरं म्हणजे कर्जत तालुका हा सर्व दृष्टीने त्याचा नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे असं म्हटलं तरी चालेल. अनेक चांगले काम होत असताना कर्जतचं चांगलं नाव होत असताना या घटनेमुळे कर्जतचं नाव हे खराब झालेलं आहे, बदनाम झालेलं आहे. आणि अशा जो कोणी व्यक्ती असतील, विकृती असतील त्या विकृतींवरती निश्चितपणे कारवाई झाली पाहिजे. कारण आज मुली सुरक्षित नाहीत, महिला सुरक्षित नाहीत, लहान मुली सुरक्षित नाहीत. हे चित्र
हे आपल्याला परवडणारं नाही आहे. त्याच्यामुळे पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती केलेली आहे की आपण याच्यावरती तातडीने कारवाई करावी आणि पोलीस प्रशासनाकडून तशी आम्हाला आश्वासनही मिळालेलं आहे. केवळ कारवाई करून चालणार नाही, तर अशा घटना परत घडू नये यासाठी काय उपाययोजना करता येतील, मग त्या शाळा असतील, बस मालक असतील, या सर्व लोकांना एकत्र घेऊन हे कुठेतरी याच्या बाबतीत प्रशासनाने अगोदरच काळजी घेतली पाहिजे. कारण एखादी घटना घडून गेल्यानंतर त्याच्यानंतर जे उपाययोजना असतात त्यापेक्षा अशा घटना घडू नये म्हणून काय उपाययोजना करता येतील याचा शासनाने आणि प्रशासनाने योग्य विचार करावा अशी मागणी आम्ही दहिवली विचार मंचाच्या माध्यमातून करीत आहोत. धन्यवाद. आपल्या कर्जत छोट्याशा ह्या कर्जत गावांमध्येच म्हणता येईल किंवा कर्जत तालुक्यामध्ये अशा प्रकारच्या ज्या घटना घडत आहेत ही एक अमानुष आणि अमानवीय घटना आहे आणि ह्या घटनेमुळे आपलं संपूर्ण कर्जत गावच हादरून गेलेलं आहे की एवढीशी लहान मुलगी, ज्या मुलीला काही समज नाही आहे, आज त्या ड्रायव्हरने वर्षभर त्या मुलींना अशा प्रकारे त्रास देत होता, त्यांना धमकी देत होता आणि त्या बस चालक किंवा संस्था चालक ह्यांना ह्याची काही कल्पना नव्हती आणि मुलींना त्रास देऊन बाकीचे पॅरेंट्सही काही अजून बाहेर येत नाहीत ज्यांच्या मुलींना त्रास झाले तर त्यांनी आलं पाहिजे, कारण हा सामाजिक विषय आहे आणि ह्या विषयाला सगळ्याच संघटनांनी हात लावला पाहिजे. शिवाय आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ह्याचं साहेबांना निवेदन देऊन त्याला कठोरात कठोर शिक्षा कशी होईल यासाठी 100% प्रयत्न करतच आहोत. त्याच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झालेलाच आहे ऑलरेडी, पण त्याला जास्तीत जास्त शिक्षा होऊन पुढे आपल्या समाजात ज्या ह्या विकृती आहेत ह्यांचा नाश कसा पावेल ह्यासाठी समाजातल्या प्रत्येक संघटनेने पुढे येऊन प्रयत्न केला पाहिजे आणि हे जे अत्याचार मुलींवर जे आता बदलापूरला झालं, बदलापूरनंतर लगेचच कर्जतमध्ये होतं, काल परवा तळ्यामध्ये झालं, अशा ज्या घटना घडत आहेत तर हे थांबलं पाहिजे आणि ह्या मागे कुठेतरी आपल्या समाजात आपण आई वडील मुलांवर संस्कार करण्यात कुठेतरी कमी पडतात असं एकंदरीत चित्र दिसते. म्हणून मुलांच्या मनात अशी विकृती निर्माण होते की आणि ज्या संघटना किंवा जी कोणी व्यक्ती त्यांना सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतायत, तुमच्याच घरातल्या मुलीवर जर अशा प्रकारचा प्रसंग झाला, महिलेवर झाला तर तुम्ही सहन कराल का ही गोष्ट? नाही ना, तर तुम्ही आज ह्या विकृतींना कुठेतरी ठेचलं पाहिजे. म्हणून प्रत्येक संघटनेने प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. कर्जतमध्ये जी काही घटना घडलेली आहे ही अतिशय निंदनीय आहे. गेल्या 1 वर्षापूर्वीच बदलापूरमध्ये जी घटना घडली तिची पुनरावृत्ती आज कर्जतमध्ये झालेली आहे 3 दिवसापूर्वी आणि हा कर्जत तालुका जो आहे तो वारकरी संप्रदायाची पार्श्वभूमी असणारा, क्रांतिकारकांची पार्श्वभूमी असणारा हा तालुका आहे आणि इथे तुकोबा महाराजांचे अभंग असतात. वासनेच्या संगे नको जाऊ म्हणा, पहा त्या रावणा काय झाले, इंद्राचे झाले भेद, चंद्राला पडले डाग आणि नारायणाचं सुद्धा भजनापासून नारायण बाजूला गेलेला आहे. अशा प्रकारच्या अभंगाची शिकवण या कर्जतमध्ये असताना सुद्धा अशी मनोवृत्ती ज्या अर्थी घडत आहे त्या अर्थी कुठेतरी आमच्या पूजाताई बोलल्या त्याप्रमाणे आई वडील मुलांवर संस्कार करण्यात कमी पडत आहेत. म्हणून आपल्याला संस्काराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ही जी पिढी घडत आहे अतिशय निंदनीय प्रकार, म्हणजे ज्या चिमुरड्या आहेत ज्यांचं बालपण हिरावून घेण्याचा प्रकार वर्षभरापासून होत असेल आणि त्यांनी घरी सांगू नये म्हणून धमकावलं जात आहे, तर अशा प्रवृत्तीच्या जे व्यक्ती आहे त्याला जात धर्म पंथ हा कुठलाही नसतो, आरोपी हा आरोपी असतो आणि अशा आरोपीला कठोरात कठोर शिक्षा जोपर्यंत होत नाहीये तोपर्यंत दुसरे कुणी अशी घटना किंवा अशी वृत्ती करणार नाहीत. शिवाजी महाराजांचं शासन ज्याप्रमाणे रांजाच्या पाटलाला चौरंगा करून चौकात बसवलं त्याच्याकडून धडा घेण्यासाठी की पुन्हा अशी वृत्ती कुणी जोपासू नये आणि अशा घटना समाजामध्ये घडू नये, ही जी घटना घडलेली आहे याचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून आणि सुधाभाऊंच्या नेतृत्वाखाली जाहीर निषेध करतो आणि या आरोपीला जोपर्यंत कठोरात कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शांत बसणार नाही अशी मी आवाहन करते. आणि आज आम्ही फक्त मेन पदाधिकारी आलेलो आहोत या घटनेचं निवेदन देण्यासाठी आणि साहेबांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. साहेबांनी सांगितलं आहे कायद्यानुसार आरोपीला कठोरात कठोर शिक्षा कशी होईल त्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत शांतही बसणार नाहीत आणि ह्या आरोपीला कोण पाठीशी घालत असेल तर त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की आपल्या मुलीच्या बाबतीत जर असा प्रकार घडला तर आपण पाठीशी घालू शकतो का? म्हणून प्रत्येक कर्जतकर, खोपोलीकर, खालापूरकर या
घटनेचा जाहीर निषेध करत आहे आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर आरोपीला शिक्षा झाली नाही तर पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन करू. धन्यवाद. 3 दिवसापूर्वी कर्जत तालुक्यामध्ये शाळकरी चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आली. ज्या शाळेमध्ये त्या मुली जातात त्या शाळेच्या बसमधील क्लीनरच्या माध्यमातून ही घटना घडली. खरोखरच माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे आणि म्हणूनच आज कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व पार्टीच्या वतीने सन्माननीय सुधाकरजी घारे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज सर्व महिला संघटना कर्जत पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यासाठी आलेल्या आहेत. समाजामध्ये अशा घटना वारंवार घडू नयेत यासाठी ही खबरदारी कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घेण्यात आलेली आहे. खरं तर जो गुन्हेगार आहे करण पाटील याने हे कृत्य ज्या मुलींच्या सांगण्यावरून गेली वर्षभर हे कृत्य घडत आहे, पण त्याच्या धमकीमुळे त्या मुली घरात बोलत नव्हत्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला पाठीशी घालणारे त्या वदपगावचे सरपंच रोहित पाटील यांनी त्यांना पाठिंबा देण्यासाठी किंवा ते प्रकरण दबाव टाकण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि खरोखरच जर असं पाहिलं तर हे निंदनीय आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर जे सत्ताधारी आहेत स्थानिक सत्ताधारी आहेत त्यांनी जर असे कृत्य केले तर भविष्यामध्ये अशा घटना वारंवार घडत राहतील आणि असं वाटतं की कुंपणाने शेत खाल्लं तर दाद मागायची कोणाकडे. आणि म्हणूनच कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आज या घटनेचा जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करीत आहोत आणि त्याचप्रमाणे अशा घटना वारंवार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन न्याय प्रशासन यांनी लवकरात लवकर कठोरात कठोर शिक्षा या गुन्हेगाराला द्यावी अशी या माध्यमातून आमची विनंती आहे. धन्यवाद.